शहरी भागातल्या मतदारांमध्ये मतदानासंदर्भात दिसून येणारी उदासीनता नागपूरकर मतदारांनी झटकून द्यावी आणि मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी विपिन इटणकर यांनी केलंय। यंदा नागपूरचं मतदान किमान 75% झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर सर आहेत। सर, मतदानाचे तारखा जाहीर झालेले आहे, प्रशासन कामाला लागलेलं आहे। शहरी भागामध्ये मतदान खूप प्रयत्न करूनही कमी होतं, काय आव्हान राहणार आहे? नागपूर महानगर आहे मात्र 60% जवळपास मतदान थांबून जातं। नाही, यू आर ट्रू की त्याला आपण अर्बन अपॅथी असं म्हणत असतो, परंतु ह्या वर्षी आपल्या पूर्ण जे स्वीपची टीम आहे त्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो। आपल्याला माहीत असेल की यावर्षी सगळ्यात जास्ती आपण नवीन मतदार ॲड केल्यामुळे आपल्या नागपूरच्या जिल्ह्याला, आपल्या नागपूरच्या इलेक्शन टीमला बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे। आता दुसरं चॅलेंज आमच्याकडे आहे की आम्हाला डिस्टिंक्शनमध्ये ह्यावर्षी नागपूर जिल्ह्याला पास करायचं आहे, त्यामुळे कमीत कमी 75% मतदान होईल या रीतीने आमचं प्रयत्न राहील। आणि यामध्ये मला सगळ्यांना, नागपूरचे नागरिक जे 18+ वोटर्स आहे, सगळ्यांना, पॉलिटिकल पार्टीजला सगळ्यांना विनंती करायचं की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये IEC करून, स्वीप ॲक्टिव्हिटी करून मॅक्सिमम लोकांना घरातून बाहेर काढून येत्या 19 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा कमीत कमी 75% लोकांनी मतदान करावं आणि आपल्याला डिस्टिंक्शनमध्ये आपल्याला पास आम्हाला करायचं। नागपूरच्या प्रशासनावर एक आणखी जबाबदारी, कारण मतदान होऊन जाईल 19 एप्रिलला, मात्र त्यानंतर जवळपास 45 दिवस तुम्हाला सगळं हे स्ट्रॉंग रूममध्ये सांभाळायचं आहे EVM, आणि तेव्हा खूप आरोप प्रत्यारोप होतात, लोक चुकीचे आरोप करतात, त्यामुळे ती एक जबाबदारी मोठी राहणार आहे। नाही, आपण जर हिस्ट्री बघितली नागपूरमध्ये इलेक्शनचं, तर जनरली नागपूर जिल्हा हा फर्स्ट फेजमध्ये सिलेक्शनला जातो। आपलं जे कळमनाला स्ट्रॉंग रूम आपण केलेलं आहे तिथे निश्चितच जे 3 टायर सिक्युरिटी आहे ते आपण लावणार आहे। ऑलरेडी त्याचं स्ट्रेंथनिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि आय विल मेक शुअर की त्याच्यामध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सही राहील, स्टेट आर्म पोलीस फोर्सही राहील। 3 टायर सिक्युरिटी असल्यामुळे मला वाटत नाही, आणि तिथे आम्ही पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आम्ही त्यांना फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी सुसज्ज आहे। अँड आय डोंट थिंक सो असा काही इश्यू नागपूरमध्ये होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।